यानंतर आपण पुढची बातमी बघूयात। पूर्व उपनगरातील मिठागरांच्या जमिनीवरतीच धारावीकरांचं पुनर्वसन होणार असं आता कळतंय। विरोधामध्ये दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे। मिठागरांच्या जागा पुनर्वसनासाठी दिल्यास त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल असा याचिकाकर्त्यांचा दावा होता। धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी पूर्व उपनगरातल्या 255.9 एकर मिठागरांच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा मार्ग त्यामुळे आता मोकळा झालाय। या मिठागरांवरच्या जमिनीवरती धारावीतल्या झोपडपट्टी धारकांना भाड्याने घरं बांधून दिली जाणार आहे। दरम्यान या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती अॅडव्होकेट सागर देवरे यांनी दिली आहे। ही जनहित याचिका माननीय उच्च न्यायालयाने आमची बाजू ऐकल्यानंतर राज्य सरकारला काही आदेश देऊन निकाली काढलेली आहे। याचा निकाल माननीय उच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो आमच्या हातात आल्यानंतर या निकालाला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही आव्हान देणार आहोत।